नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते दही वडे बनवते। आज हे दही घेतले मी अर्धा लिटर आहे चितळेचा आणि दोन वाटी उडदाची डाळ मी भिजून घेतलेली आहे 3 ते 4 तास। आणि ही आहे गुळ आपले खिसून घेतलेला आहे आणि ही चिंच आपली पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे। आणि आपल्याला ही चटणी बनवण्यासाठी लागणारे हे साहित्य आहे बघा। हे डाळ व कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरे आपण आहे ना हे मिक्सरला बारीक वाटून आपण आता हिची हिरवी चटणी बनवून घेऊ। आपण चिंच आणि गूळ हे एकत्र करून आपण चिंच गुळाची चटणी बनवून घेऊ। आपण ही उडदाची डाळ आहे ना आपण मसाला बारीक वाटून घेऊ आता मिक्सरला, हे आपली भिजवलेली। जे दही आहे ना आपण हे दही मसाला पॅकेट मध्ये फोडून आता याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकून चांगलं आपण दही फेटून घेऊ। आपण आता एका भांड्यामध्ये मी दही घेतले आता पातेल्यामध्ये। हे बघा आता दह्यामध्ये आहे ना आपण हे 1 चमचा साखर टाकू। साखर तुमच्या आवडीनुसार टाकायचं हे बघा। आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं हे। आणि मस्त याला दहीला आहे ना छान एकदम फेटून घ्यायचं। याला आता एकदम मस्त फेटायचं। आपण आपल्याकडे ताक करायची रवी जरी असली ना त्या रवीने जरी फेटलं तरी चालतं। आपण हिला फेटून घेऊ। हे बघा आता आपलं बॅटर मस्त मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे बघा। आता यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकू आपण। मीठ टाकून आहे ना याला छान फेटून घेऊ आपण आता। आणि याला आहे ना असं एक साइडनं मस्त फेटून घ्यायचं। जेवढं फेटलं तेवढं छान होतं हे अशा पद्धतीने खूप छान फेटून घ्यायचं याला, म्हणजे आपलं पीठ एकदम लूज बनवून घ्यायचं थोडंसं। हे अशा पद्धतीने एक साइडनं जरी फेटवलं तरी चालतं। इथे मी आता तेल गरम करायला ठेवलेले आहे मीडियम गॅसवर। आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण त्यामध्ये आता वडे सोडू आपण। हे बघा एका वाटीत मी पाणी घेतले, थोडंसं हात बुडवले पाण्यामध्ये आणि आपण आता यामध्ये वडे सोडून देऊ। आता तुम्ही चमच्याने जरी सोडलं तरी चालतं। हे अशा पद्धतीने आपण वडे सगळे सोडून आहे ना तळून घेऊ आपण आता। हे बघा आता आपले वडे आहे ना छान आता तळून झालेले आहे बघा, गोल्डन ब्राउन। हे बघा किती छान झालेले। मी आता ह्याला काढून घेते। आता बघा मी अशा पद्धतीने आहे ना सगळे आपले वडे तळून घेतलेले, किती छान झालेले आहेत हे बघा। आता आपण आहे ना हे वडे आहे ना 5 ते 7 मिनिटं ह्या पाण्यामध्ये आपण बुडून घेऊ आपण ह्याला। आता त्या अशा पद्धतीने हे पाण्यामध्ये सगळे वडे सोडून देऊ। हे बघा बघा आता आपले पाण्यात आहे ना वडे छान मुरलेले आहे बघा। आता आपण आहे ना मसाला हातावर घ्यायचा आणि दोन्ही साइडनं दाबून ह्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। हे बघा सगळे आपण अशा पद्धतीने वडे पाणी काढून घेऊयाचं आपण। आता बघा मी आता आपले वडे तळून झालेले आणि पाण्यातून पण काढून घेतलेली मी 7 ते 8 मिनिटं। आता आपण गार्निशिंग करू। आता तुम्हाला दाखवते मी कसे खायचे ते। अगोदर आहे ना थोडंसं आपण दही फेटून घेतलेलं याच्यावरती थोडंसं पसरून घेऊ आपण। आता जे वडे आहेत ना हे वडे ठेवू आपण। बघा आता मी सगळे वडे ठेवून घेतलेले आहे त्यावरती। आता परत एकदा आपण जे दही फेटून घेतले ना ते दही आहे ना एकदम जास्त टाकून घ्यायचं। हे बघा असं दही वडे म्हणजे ते आपण याला जास्त दही लागेल। हे बघा पण मस्त आता याच्यावर दही पूर्ण टाकून घेतलेलं आहे आपण। आता त्यावरती आहे ना ही आंबट गोड अशी चिंचेची जी चटणी बनवली ना, आणि ही चटणी पण थोडीशी घट्टच ठेवायची। हे मस्त चटणी टाकून घेऊ आपण। त्यावरती आपली ही हिरवी चटणी आपण जे बनवून घेतलेली ती, हे तुमचं सगळं आवडीनुसार टाकायचं हे। आता ह्यावरती आहे ना आपण मस्त आता थोडीशी शेव टाकू। हे बघा चाट मसाला पण टाकतात, मी नाही टाकत आहे। आणि थोडंसं आपण आता ह्याच्यावरती लाल तिखट टाकू। हे बघा तुमच्या आवडीनुसार। आणि आपली ही आहे थोडीशी कोथिंबीर। बघा मी किती छान बनवले, किती मस्त घरच्या घरी आपण दही वडे बनवलेले। अशा पद्धतीने जर तुम्ही नक्की बनवले ना तर मुलांना सगळ्यांना दही वडे आवडतात। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।